नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण डेथ ऑफ पार्टनर या चॅप्टरमध्ये एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण डेथ ऑफ पार्टनरचं एक्झाम्पल 3 पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 193. बरोबर. अनिता, सुनीता and Kavita were partners in a business sharing profits and losses in the ratio of 2:1 respectively. 2:1 रेशो दिलेला आहे. Their balance sheet as on 31st March 2019 is as under. Balance sheet as on 31st March 2019, left hand side is liability, right hand side is asset. आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे. ही बॅलन्स शीट टॅली 1,40,000 ने झालेली आहे. बॅलन्स शीटच्या खाली आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ऑन 1 जुलै 2019 कविता डेड अँड दी फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेअर मेड. बरोबर. 1 जुलै 2019ला कविता डेड झालेली आहे, म्हणजे तिसरा पार्टनर कविता 1 जुलै 2019ला एक्सपायर झालेली आहे. म्हणजे ती फर्ममध्ये किती महिने राहिलेले आहे, तर आपलं फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होतं. एप्रिल, मे, जून म्हणजे 3 महिने कविता ही फर्ममध्ये असणार आहे. त्याप्रमाणे आपण तिचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. बरोबर. आता त्याच्याखाली आपल्याला ॲडजस्टमेंट 8 दिलेले आहेत. बरोबर. आणि ॲडजस्टमेंटच्या खाली आपल्याला प्रिपेअर तयार करा रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. आपल्याला 3 अकाउंट तयार करायला सांगितलेले आहेत. आता आपण ॲन्सरचा फॉर्मॅट पाहूया. ॲन्सरमध्ये एकदम वरती आपल्याला टॉपला इन द बुक्स ऑफ दी फर्म असं टायटल द्यावं लागेल. पहिला अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हा अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे. त्याच्यानंतर उरलेल्या अर्ध्या पानामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा अकाउंट क्रिएट करायचा आहे. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला 3 पार्टनरचे 3 कॉलम अँड राईट हँड साईडला 3 पार्टनरचे 3 कॉलम. बरोबर. अनिता, सुनीता अँड कविता. बरोबर. आता हे एका पानामध्ये आपण 2 अकाउंट क्रिएट केलेले आहेत, रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पुढच्या पेजवर अर्ध्या पानामध्ये न्यू बॅलन्स शीट ओपन करायचे आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 जुलै 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. ही अर्ध्या पानामध्ये क्रिएट करायची आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या पुढे एक्झाम्पल 3 वर्किंग नोट्स. बरोबर. पुढच्या पेजवर म्हणजे उरलेल्या पेजवर पुढच्या बँक अकाउंट क्रिएट करायचा आहे. बरोबर. वर्किंग नोट्समध्ये बँक अकाउंट क्रिएट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पेजवर आपल्याला गुडविल अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे अर्ध्या पेजमध्ये. आणि उरलेल्या अर्ध्या पेजमध्ये प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे. अशा प्रकारे वर्किंग नोट्समध्ये देखील आपल्याला बँक अकाउंट, गुडविल अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हे अकाउंट क्रिएट करावे लागतील. अशा प्रकारे 3 पेजमध्ये सर्व अकाउंट क्रिएट करायचे आहेत. आता आपण ॲन्सर सोडवायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये आलेलो आहोत. लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स अनिता 40,000, सुनीता 40,000, कविता 20,000. हे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अनिता 40,000, सुनीता 40,000 आणि कविता 20,000. अशा प्रकारे आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ॲसेट साईडला आलेलो आहोत. ॲसेट साईडला बँक अकाउंट 8,200 बॅलन्स दिसतो आहे. बरोबर. तर याचा आपण अकाउंट क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर गुडविलचा बॅलन्स किती आहे 10,000. याचं पण आपण लेजर क्रिएट केलेला आहे वर्किंग नोट्समध्ये. आपण वर्किंग नोट्समध्ये बँक अकाउंटला आलेलो आहोत.
बँक अकाउंटचा बॅलन्स आपण डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,200. त्याच्यानंतर गुडविल अकाउंटमध्ये आपण आलेलो आहोत. गुडविल अकाउंटचा बॅलन्स देखील आपण डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. बरोबर. अशा प्रकारे बँक अकाउंटचा बॅलन्स आणि गुडविल अकाउंटचा बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. एक, ऑल दी डेटर्स वेअर कन्सिडर्ड ॲज गुड. ऑल डेटर्स गुड आहेत. बरोबर. डेटरची किंमत कमी झालेली नाही. आता आपण ह्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये इन्फॉर्मेशन पाहूया. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये डेटर्स मूळ किंमत 20,800 आहे. लेस RDD 800, आउटरला 20,000 अमाऊंट डेटरची आहे. आता या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे? ऑल डेटर्स आर गुड. बरोबर. म्हणजे हे आपल्याला RDD लेस करायची आवश्यकता नाही. बरोबर. हे आउटरला जे 20,000 रुपये डेटरची किंमत आलेली आहे, म्हणजे ऑल डेटर्स गुड आहेत. हे RDD लेस करायची गरज नाही. म्हणजेच 20,000वरून डेटरची किंमत 20,800वर येणार आहे किंवा होणार आहे. म्हणजेच ॲसेटची किंमत वाढणार आहे. बरोबर. आता याचं आपल्याला 2 ठिकाणी पोस्टिंग करावं लागतं. बरोबर. ॲसेटची किंमत वाढणार म्हटल्यावर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातो. बाय RDD अकाउंट 800 घ्यायचं आहे. बरोबर. आणि या ठिकाणी 800ने किंमत वाढणार आहे, म्हणजेच 20,800 किंमत होणार आहे. म्हणून डेटरचं दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. डेटर्स 20,800 आपण ट्रान्सफर केलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट, ए कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर ए कॉम्पेन्सेशन ऑफ ₹900 ऑज प्रोव्हायडेड. बरोबर. आता ही कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे, आकस्मिक देणी त्याला मराठीमध्ये म्हणायचं. म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटी आकस्मिक देणी उद्भवलेली असतात. म्हणजे 900 रुपये आपली लायबिलिटी वाढलेली आहे. बरोबर. आता लायबिलिटी वाढली तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. टू कॉन्टिंजंट लायबिलिटी 900 रुपये. बरोबर. आता दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार आहे? न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बरोबर. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. कॉन्टिंजंट लायबिलिटी 900 रुपये. अशा प्रकारे आपण ह्याचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट 3, इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन दी मार्केट ॲट 10% प्रॉफिट. बरोबर. इन्व्हेस्टमेंट आपण सोल्ड केलेलं आहे, विकलेलं आहे 10% प्रॉफिटनं. बरोबर. आता आपण इन्व्हेस्टमेंटची मूळ किंमत पाहूया. ओल्ड बॅलन्स शीटमध्ये 30,000 आहे. 10% प्रॉफिटनं इन्व्हेस्टमेंट सेल केलेलं आहे, म्हणजे 1 झिरो कमी, म्हणजे 3,000 रुपये 10%नं प्रॉफिट येतो आहे. बरोबर. म्हणजे ॲसेटची किंमत काय झाली? वाढलेली आहे. बरोबर. म्हणून आपण ॲसेटची किंमत वाढली तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो. बाय इन्व्हेस्टमेंट 3,000. बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट ही सेल केलेली आहे. बरोबर. कितीला? 10% प्रॉफिट 3,000 येतो आहे. 3 33,000 रुपयाला आपण इन्व्हेस्टमेंट सेल केलेली आहे. बरोबर. ह्याची एंट्री काय होणार? आता सेल केली. आता या ठिकाणी बँक अकाउंटचा आपल्याला बॅलन्स दिला आहे, म्हणजे आपण बँकेमार्फतच व्यवहार त्या ठिकाणी करणार. बरोबर. तर आपण ह्याची एंट्री करणार बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट. बरोबर. आपल्याला पैसे आले. बरोबर. म्हणून बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट गेली, म्हणून ॲसेट अकाउंट क्रिएट करणार आहे आपण, म्हणजे बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट. बरोबर. म्हणजे आपण ह्याचं दुसरं पोस्टिंग बँक अकाउंटला करणार आहोत. बँक अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण बँक अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 33,000. बरोबर. अशा प्रकारे आपण याचं देखील 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. याचं ॲसेटला पोस्टिंग होणार नाही, कारण की आपल्याकडून ही ॲसेट गेलेली आहे, सेल झालेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट 4, लोन वेअर पेड ऑफ. लोन जे आहे आपलं ते आपण पेड केलेलं आहे. आता आपण लोन पाहूया. लायबिलिटी साईडला दिसते बँक लोन 8,000 रुपये, म्हणजे बँक लोन आपण 8,000 रुपये पेड केलेलं आहे. आता ह्याची आपण एंट्री काय करणार? बँक लोन अकाउंट डेबिट टू बँक. बरोबर. आपण बँकेतनंच पेमेंट केलं असणार आहे, म्हणून
बँक लोन आपण दिलं म्हणून बँक लोन अकाउंट डेबिट टू बँक. बरोबर. बँक अकाउंट आपण क्रिएट केल्यामुळे आपण बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय बँक लोन अकाउंट 8,000. बरोबर. अशा प्रकारे आपण याचं देखील लेयर पोस्टिंग केलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट 5, लँड अँड बिल्डिंग वेअर डेप्रिशिएटेड बाय ₹800 अँड फर्निचर बाय ₹1,100. बरोबर. आता लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिशिएशन आपल्याला ₹800 दिलेलं आहे आणि फर्निचरचं 1,100. आता म्हणजे फर्निचरच्या आणि लँड अँड बिल्डिंगची किंमत कमी होणार आहे. बरोबर. आता ॲसिडची किंमत कमी झाली तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. टू लँड अँड बिल्डिंग ₹800 आणि टू फर्निचर अकाउंट 1,100. बरोबर. आता ह्याचं दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार तर न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बरोबर. आता या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिशिएशन ₹800 दिलेलं आहे. आता लँड अँड बिल्डिंगची मूळ किंमत किती आहे 55,800. त्यातनं ₹800 लेस केले म्हणजे 55,000 आपल्याला ॲसेटला घ्यावं लागणार आहेत. त्याच्यानंतर फर्निचरची किंमत 16,000 आहे. 16,000मधून आपण हे 1,100 लेस केले तर 14,900 आपल्याला ॲसेट साईडला घ्यावे लागतील. बरोबर. आता ह्याचं आपण दुसरं पोस्टिंग करूया. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. लँड अँड बिल्डिंग 55,000 आपण पोस्ट केलेलं आहे आणि फर्निचर अकाउंट 14,900. बरोबर. डेप्रिशिएशन लेस करून आपण ही अमाऊंट घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण याचं 2 ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे 6 नंबर ॲडजस्टमेंट, गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. ऑल फर्मची गुडविल 15,000 दिलेली आहे. इट वॉज टू बी रायज्ड इन दी बुक्स. बरोबर. आता ती रायज्ड करून घ्यायला सांगितलेली आहे. आता गुडविलची किंमत किती सांगितलेली आहे 15,000. आता आपल्याला ओल्ड गुडविल देखील दिलेली आहे ओल्ड बॅलन्स शीटला 10,000. आता पहिली गुडविल किती होती 10,000. आता किती दिलेलं आहे 15,000 म्हणजे 5,000 गुडविलची किंमत वाढलेली आहे. ती राईज करून घ्या सांगितलेली आहे. इट वॉज टू बी रायज्ड इन दी बुक्स. बरोबर. जेवढी किंमत वाढलेली आहे पहिल्यापेक्षा ते आपण ऑल पार्टनर्सला रायज्ड करून टाकणार आहोत. मग त्याची एंट्री होणार गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर. आता कितीनं गुडविल वाढलेले आहे 5,000. बरोबर. आता यांचा रेशो किती आहे 2:1. रेशोची बेरीज किती आहे 5 म्हणजे 5,000/5,000 केलं तर 1,000. बरोबर. प्रत्येकी म्हणजे किती त्या एकने ना 1,000 एक भाग येतो गुडविलचा. बरोबर. म्हणून पहिल्या पार्टनर्सला 2,000, दुसऱ्या पार्टनर्सला 2,000 आणि तिसऱ्या पार्टनर्सला 1,000 असं आपल्याला गुडविलचं डिस्ट्रीब्युशन करावं लागणार आहे. बरोबर. गुडविल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू अनिता कॅपिटल अकाउंट 2,000, टू सुनीता कॅपिटल अकाउंट 2,000, टू कविता कॅपिटल अकाउंट 1,000. बरोबर. हे आपण पहिलं पोस्टिंग केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करणार आहोत. अपोजिट अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट अनिता 2,000, सुनीता 2,000, कविता 1,000. अशा प्रकारे आपण गुडविलचं पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर 7 नंबर ॲडजस्टमेंट, कविता वॉज इंटायटल्ड टू गेट हर शेअर इन दी प्रॉफिट अप टू दी डेट ऑफ हर डेथ. बरोबर. आता ज्या तारखेला कविता डेट झालेली आहे एक्सपायर झालेली आहे तिथपर्यंत आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे म्हणजे 3 महिन्याचा प्रॉफिट काढायचा आहे. प्रॉफिट फॉर 2019-20 2019-20चा प्रॉफिट दिलेला आहे. वॉज इस्टिमेटेड ॲट ₹10,000. 10,000 प्रॉफिट 2019-20चा दिलेला आहे. आता तो आपल्याला कविताला देखील किती येतो आहे तो आपल्याला पाहावं लागणार आहे. हे आपण वर्किंग नोट्समध्ये पाहूया. आपण वर्किंग नोट्समध्ये आलेलो आहोत. 2019-20चा प्रॉफिट किती दिलेला आहे 10,000. बरोबर. आता आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करूया. कविता शेअर इन इट फॉर 3 months इज ₹10,000. बरोबर. आता 10,000 प्रॉफिट आहे. 10,000 गुणिले 3/12. बरोबर. 3 महिने
फर्ममध्ये कविता असल्यामुळं 3/12 घेतलेला आहे, गुणुले 1/5 कसं घेतलं तर यांचा रेशो आहे 2:1. रेशोची बेरीज किती आहे 5 आणि तिसरा जो पार्टनर्स आहे तो कविता आहे, बरोबर. म्हणजे तिचा रेशो किती आहे 1/5 म्हणून या ठिकाणी 1/5 केलेला आहे, बरोबर. 500 रुपये तिचा प्रॉफिट आलेला आहे. तो कसा आला आहे बघा या ठिकाणी 5 × 5 5 × 2 = 10. आता या ठिकाणी 2000 निर्माण झाले, बरोबर. 3 × 3 3 × 4 12 4 × 4 4 × 5 20. म्हणजे या ठिकाणी 500 रुपये कविताचा प्रॉफिट येतोय. मग याची आपण एंट्री काय करणार तर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू कविता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 500 रुपये, बरोबर. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण डेबिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव टू कविता कॅपिटल अकाउंट 500, बरोबर. हे आपण पहिलं पोस्टिंग केलेलं आहे. दुसरं पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करणार आहोत. अपोजिट अकाउंटचं नाव बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आणि कविताच्या कॉलममध्ये 500, बरोबर. अशा प्रकारे ह्याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट 8 दी अमाऊंट ड्यू टू कविता एक्झिक्युटर्स वॉज पेड बाय NEFT. आता कविता एक्झिक्युटर्स लोन अकाउंटचा जो बॅलन्स आहे, बरोबर, तो NEFTनं आपण फुल्ली पेड केलेला आहे. आता ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना कविताचा बॅलन्स जेवढा असेल किंवा जेवढा निघेल कविताचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला तेवढा NEFT म्हणजे बँकेमधून आपण पेड केलेला आहे, फुल्ली पेड केला, पूर्ण त्याचं त्याने पेड केला आहे, बरोबर. तर ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना पाहूया. आता सर्व ॲडजस्टमेंट झालेले आहेत. आता कुठला अकाउंट राहिला का तो आपण पाहूया. लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट्स झालेले आहेत, क्रेडिटर्स राहिलेले आहे 30,000, बिल्स पेएबल राहिलेलं आहे 2,000, बँक लोन झालेलं आहे. आता हे 2 लायबिलिटी आपल्या राहिलेल्या आहेत. याला आपण आहे तसं न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार आहोत. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. क्रेडिटर्स 30,000, बिल्स पेएबल 2,000 आहे तसं आपण ट्रान्सफर केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲसेट साईडला आलेलो आहोत. लँड अँड बिल्डिंग झालेलं आहे, इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे, फर्निचर झालेलं आहे, डेटर झालेलं आहे, बँकेचा आपण क्रिएट केलेला अकाउंट, गुडविलचा अकाउंट क्रिएट केलेला आहे. सर्व बॅलन्स शीटमधले सर्व अकाउंट्स झालेले आहेत. आता आपण अकाउंटिंग क्लोज करूया. सुरुवातीला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. त्याची कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहूया. तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे. क्रेडिट साईडची बेरीज 3,800 येते, ते आपण डेबिट साईडला मांडले 3,800. 3,800मधून ह्या वरच्या अमाऊंट लेस केल्या तर 1,000 बॅलन्स आलेला आहे, म्हणजेच 1,000 आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे. त्याला टायटल दिलं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट. आता 1,000 प्रॉफिट आपल्याला ऑल पार्टनर्सला म्हणजे या तिन्ही पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. यांचा रेशो आहे 2:1. रेशोची बेरीज येते 5, म्हणून 1,000/5 केलं तर 5 × 5 5 × 10 1/200 रुपये प्रॉफिटचा येतोय. तर पहिल्याला 2 भाग द्यायचे. पहिल्याला मग आपण 400 रुपये दिलेले आहेत, दुसऱ्याला पण 2 भाग द्यायचे आहेत म्हणून 400 रुपये दिले, तिसऱ्याला 1 म्हणजे 200 रुपये. म्हणजे अशा प्रकारे आपण तिन्ही पार्टनर्सला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. अनिता 400 रुपये, सुनीता 400 रुपये आणि कविता 200 रुपये, बरोबर. 1,000 प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे. आता ह्याची आपण एंट्री केली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट. अनिता 400 रुपये, सुनीता 400 रुपये, कविता 200. अशा प्रकारे आपण प्रॉफिट ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना याची देखील क्रेडिट साईड मोठी आहे. तर तिन्ही पार्टनरची आपण बेरीज करून घेऊया. अनिता 42,400 येते, सुनीता 42,400 येते, कविता 21,700 येते, बरोबर. ते आहे तसं आपण डेबिट साईडला मांडून घेऊया. अनिता 42,400, सुनीता 42,400, कविता 21,700.
आता जी एक्सपायर झालेली आहे कविता त्याचा आपण अगोदर अकाउंटिंग क्लोज करूया. डेबिट साईडला काहीच नाही म्हणजे 21,700 बॅलन्स निघाला, तो आपण टू कविता एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंटला ट्रान्सफर केला आणि हे आपण फुल्ली पेड केलेला आहे. बरोबर, हा जो त्या ठिकाणी बॅलन्स निघालेला आहे 21,700 हा आपण फुल्ली पेड केलेला आहे, म्हणून ह्याचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफरिंग होणार नाही किंवा पोस्टिंग होणार नाही. बरोबर, कारण की आपण ते पेड केलेलं आहे. आता हे पेड केल्यावर 21,700ची आपण एंट्री काय करणार आहे, तर कविता एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट डेबिट टू बँक NEFTनं पेड केलेलं आहे, म्हणजे बँकेतून व्यवहार पूर्ण झालेला आहे, म्हणून कविता एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट डेबिट टू बँक अशी आपण एंट्री केलेली आहे. आता त्याचं पहिलं पोस्टिंग झालं. बँक अकाउंट क्रेडिट झाल्यामुळे आपण बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो. अपोजिट अकाउंटचं नाव बाय कविताज एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट 21,700. दुसरं देखील पोस्टिंग आपण केलेलं आहे. बरोबर, आता आपण वर्किंग नोट्समधले अकाउंट क्लोज करूया. बँक अकाउंटची कोणती साईड मोठी आपण ती पाहूया. तर डेबिट साईड मोठी आहे. डेबिट साईडची बेरीज 41,200 येते, ते आपण क्रेडिट साईडला मांडली 41,200. 41,200मधून हे 8,000 आणि 21,700 लेस केले तर 11,500 क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 11,500, तो ओपनिंग करून घेतला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 11,500. बरोबर, आता ह्याचं बँकेच्या बॅलन्सचं आपण ट्रान्सफरिंग कुठं करतो, तर न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. बँक अकाउंट 11,500 आपण ट्रान्सफर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण दुसरा अकाउंट गुडविल अकाउंट क्लोज करूया. गुडविल अकाउंटच्या डेबिटलाच पोस्टिंग झाली, त्याची बेरीज झाली 15,000, ते आपण क्रेडिट साईडला मांडली 15,000 आणि क्लोजिंग बॅलन्स 15,000 निघालेला आहे. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 15,000, तो ओपनिंग करून घेतला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 15,000. बरोबर, आता गुडविलचं देखील दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत. म्हणून आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आलो. गुडविल अकाउंट 15,000 आपण पोस्टिंग केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. याच्यात देखील डेबिट साईडलाच फक्त पोस्टिंग झाले, त्याची बेरीज केली आपण 500 रुपये आली, क्रेडिट साईडला मांडली 500 रुपये. आता क्लोजिंग बॅलन्स याचा देखील 500 रुपये निघालेला आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 500, तो ओपनिंग करून घेतला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 500. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स निघाला, डेबिट साईड मोठी असल्यामुळे डेबिट बॅलन्स. बरोबर, तर डेबिट बॅलन्सेस आपण कुठे घेतो, ॲसेट साईडला. बरोबर, म्हणून ह्याचं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला होणार आहे. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 500. बरोबर, याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे. अशा प्रकारे जे वर्किंग नोट्समध्ये लेजर आपण क्रिएट केले होते, बँक अकाउंट, गुडविल अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, याची बॅलन्सेस आपण न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर केलेले आहेत. बरोबर, आता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. न्यू बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. बरोबर, तर आपलं न्यू बॅलन्स शीट टॅली होणार आहे. बरोबर, आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आलेलो आहोत. जे रिमेनिंग पार्टनर्स असतील अनिता आणि सुनीता, त्याला आपण कंटिन्यूइंग पार्टनर्स असं म्हणतो, त्यांचं देखील आपण क्लोजिंग घेऊया. आता 42,200 अनिता आणि सुनीताचं अमाऊंट सेमच आहे, डेबिट साईडला अमाऊंट नाही आहे, म्हणून त्यांचा क्लोजिंग बॅलन्स आला 42,400. अनिता 42,400 आणि सुनीता 42,400. बरोबर, त्याला आपण हेडिंग दिलं टू बॅलन्स कॅरीड डाऊन, क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे. बरोबर, तो आपण अपोजिट साईडला ओपनिंग करून घेतला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 42,400 आणि 42,400. बरोबर, आता याचं कंटिन्यूइंग पार्टनरचं कॅपिटलचा बॅलन्स क्लोजिंग आलेला आहे. त्याचं दुसरं पोस्टिंग आपण न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करतो. कॅपिटल अकाउंट्स अनिता 42,400 आणि सुनीता 42,400. अशा प्रकारे आपण कंटिन्यूइंग पार्टनरचं देखील क्लोजिंग करून टाकलेलं आहे आणि त्याचे देखील बॅलन्सेस आपण बॅलन्स शीटला घेतलेले आहेत. आता आपण न्यू बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे.
तर लॅबलेट साईडची बेरीज 1,17,700 आलेली आहे आणि ॲसिडची देखील बेरीज 1,17,700 आलेली आहे. अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. आजच्या तासाला आपण डेथ ऑफ पार्टनरचं तिसरं एक्झाम्पल पाहिलेलं आहे. अनिता, सुनीता अँड कविता. हे एक्झाम्पल आपण पाहत असताना रिव्हॅल्युएशन अकाउंट पाहिला होता. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिला होता आणि न्यू बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.